स्थापन झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतो असं जाहीर वचनामध्ये दिलं होतं। परंतु ते वचन न पाळता त्या वचनाप्रमाणे न जाता हे सरकार हे ठेकेदारांचं सरकार असल्याचं सिद्ध झालं। त्याचं कारण असं आहे की या भागामधून एक शक्तिपीठ महामार्ग जायला लागलेला आहे आणि तो शक्तिपीठ महामार्ग 86,000 कोटी रुपयाचा। आता 86,000 कोटी रुपये म्हणजे काही कमी रक्कम झाली नाही। ही कशासाठी आहे आणि कुणासाठी आहे? तरी ठेकेदारांसाठी आहे। हे असलेले यांचे जे ठेकेदार आहेत त्यांचं पोट भरण्यासाठी आहे, या मंत्र्यांचं पोट भरण्यासाठी। आणि म्हणून हा शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्ग नको आहे, पण कर्जमुक्ती पाहिजे आहे। हे 2 वेळा कमीत कमी कर्जमुक्ती होऊ शकते, एवढा मोठं भयंकर हे एवढा पैसा त्या शक्तिपीठामध्ये वापरला जाणार। म्हणून सरकारला जाग यावी, सरकारनं हे वचन पाळलं पाहिजे। म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि ही शेतकरी दिंडी निघावी म्हणून त्यांनी सगळ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना बोलून सांगितलं आणि त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथून ही शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची दिंडीची सुरुवात झालेली आहे। आता ही कर्जमुक्तीची दिंडी जी चंदगडमधून सुरुवात झालेली आहे की ती जवळजवळ महाराष्ट्राच्या टोकात जाणार आहे। त्याची सुरुवात चंदगडमध्ये झाली, चंदगडमधून गडिंग्लजमध्ये आली, गडिंग्लजमधून भुदरगडमध्ये प्रकाश पाटील उपजिल्हाप्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली निघाली, इथं सुरेश चौगुले आहेत उपजिल्हाप्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे। असंच पुढे करवीर, पन्हाळा करत उद्या नरसिंहवाडीला सांगता होणार आणि त्याच्या पुढं मग ती जयसिंगपूरवरून सांगली, सातारा च्या पुढे असं ती जात राहणार। खरं म्हणजे ह्या सरकारला जरा तरी लाज वाटली पाहिजे। शेतकरी हा पोशिंदा आहे। आपला भारत कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांशिवाय आपण राहू शकत नाही। जर शेतकरी जगला तर आम्ही जगू शकतो आणि अशा शेतकऱ्याला कर्जमुक्ती न देता, कर्जाच्याबद्दल न बोलता शक्तिपीठाच्या मार्गावर आम्ही शक्तिपीठ महामार्ग करणार याच्यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे। आम्ही खरोखर आई अंबाबाईला साकडं घालणार आहे की त्या देवेंद्र फडणवीसांना आई महालक्ष्मीनं सद्बुद्धी द्यायला पाहिजे आणि आमची दिंडी संपायच्या आतमध्ये त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे। जोपर्यंत ही कर्जमुक्ती मिळणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार नाही, वीज बिल माफ होणार नाही, शेतकऱ्यांना वीज बिल माफ दिली पाहिजे, पाणीपट्टी बंद कमी केली पाहिजे, हे सगळ्या घोषणा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेची कर्जमुक्ती दिंडी शेतकऱ्यांची ही चालूच राहते।